सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज 26 जानेवारी आहे आणि माझ्याप्रमाणे तुमची पण सकाळची घाई गडबड उडालेली आहे का? तर मला तर माझ्या लहानपणीची आठवण झाली, कारण की 26 जानेवारी उद्या आहे म्हटलं ना, आदल्या दिवशीपासून आमची तयारी, बुट कपट आहेत बघा, कपडे नीट करा, इस्त्री करा, स्वच्छ धुवा, नीळमध्ये घालून त्याला स्वच्छ धुवून इस्त्री करून घ्यायची। पण आता कसं झालं माहिती आहे का, पहिली माझ्यासाठी माझी घाई गडबड उडायची, आता मला ना माझ्या नवऱ्यासाठी मुलांसाठी लवकर उठून त्यांची तयारी करावी लागते। जसं आपण मोठे होत जातो ना तसं सिच्युएशन वेगळ्या होत जातात आणि सगळं खूप स्टेप बाय स्टेप बदलत जातं। पण असो, आता सकाळ सकाळी ना मी लवकर उठून रांगोळी काढून घेतली। तर रांगोळी काढण्यावरून एक आठवलं की मागच्या वर्षी ना मी तिरंगा काढला होता, कलर असे तिरंगात असताना ते कलर भरले होते। पण काय झालं, कोणतरी मला सांगितलं होतं की आपण जे जाता येताना त्याची व्यवस्था होत नाही, तोडवतो, मातीत वगैरे हे होतं, त्यामुळे ते अपमान झाल्यासारखं होतं ना, त्यामुळे मी यावेळेस ना लक्षात ठेवून ना साधी सिंपल रांगोळी काढली होती। मग साहेबांची पहिला तयारी करून दिली, नाहीतर पुन्हा मला शिवपारचं पण आवरायचं होतं। तेवढ्यात माझा स्वयंपाक करून घेतला, त्या दोघांचं मस्त असं आवरलं आणि सांगते आमचा शिव एवढा भारी दिसत होता ना, खरंच नजर लागल्याला माझीच नजर लागावी की असं झालं होतं। आई पण जाणार होत्या ग्रामपंचायतमध्ये आणि शिवपारला त्या घेऊन गेल्या, ही दोघं पण मस्त अशी तयार झाली होती। ते गेले, माझा स्वयंपाक वगैरे तयार झालेला होता, साहेब पण गेले होते। आता घरी फक्त मी एकटीच होते, सगळे तिरंगा फडकावायला गेले होते। गेल्यावरती मी थोडा टाइमपास करत, जेवण वगैरे करत टाइमपास केला। तेवढ्यात आमचा शिव बघा जाताना कसा होता आणि येताना अवतार कसा करून आला होता। पण येताना ना जरा भरपूर खाऊ अभ्यासाच्या वस्तू घेऊन आला होता आणि दोघांची धडपड हीच चालू होती की काय काय त्यांना आज भेटलं होतं। अंकल पी दोघांना दोन भेटले होते, चॉकलेट तर किस्सं भरून आणि डब्बा पण आणला होता, त्यात पण चॉकलेट होती बरं का। खरंच मला माझ्या लहानपणीची एवढी आठवण व्हायला ना, खरंच आमचे पण दिवस असेच होते, पण भारी होते बरं का। कशाला उगीच मोठं झालं असं वाटतंय। दशिवचे बाबा पण आले बँकेतून, त्याच्यासोबत थोडेसे आम्ही फोटो काढून घेतले। आणि आज सोमवारचा ना आमचा बाजार असतो संखचा, माई बाजारला गेल्या होत्या, बाजार मला भरायचा होता। ज्या दिवशी आपण बाजार आणतो ना त्या दिवशीच भरून घ्यायचा, नाही तर जसा राहिला की नाही पुन्हा त्याच्याकडे बघू पण वाटत नाही। त्यामुळे मी पटकन सगळा भाजीपाला भरून घेतला आणि उद्याच्या डब्याची तयारी, सगळा भाजीपाला नीट करायला घेतला। तर असा होता आजचा दिवस। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा आणि भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।